नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 18,000 प्लस शिक्षक भरती जी काय कॉन्ट्रॅक्ट पद्धती आहे त्याचा जी आर काढलेला असणार आहे आणि तो जी आर 5 सप्टेंबरचा आहे. त्याच्यानंतर एक 23 सप्टेंबरचा जी आर आलेला आहे तो सुद्धा. आणि किती जागा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरल्या जाणार आहेत त्याच्यासोबत शिक्षण मंत्र्याने त्यावर त्याचा खुलासा काय केला आहे सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यातल्या कमी पटाच्या शाळांमध्ये 18,000 कंत्राटी शिक्षकांची आता भरती होणार आहे. संच मान्यतेचा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय उच्च न्यायालयानं मंजूर केलाय. तेव्हा आता जिल्हा परिषदेच्या 10 पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये एक शिक्षक नेमण्यात येणार आहे, तर 20 पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये एक कंत्राटी आणि एक नियमित शिक्षक असणार आहे. त्यानुसार राज्यातल्या तब्बल 18,106 शाळांवर कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे. आता 5 सप्टेंबरचा तुम्ही जी आर जर पाहिला असेल तर हा बघा 5 सप्टेंबर 2024चा जी आर. त्या जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या बघा 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक डीएड बीएड अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत. ठीक आहे, हा जी आर बघूया. त्याच्यानंतर एक 24 तारखेलाच परत आलेला आहे. त्याच्यामध्ये ही जी संख्या 20 दिलेली आहे त्याच्यामध्ये 10पेक्षा दिलेलं आहे, सेम आहे, फक्त 10पेक्षा कमी ज्या शाळेमध्ये संख्या तिथं कॉन्ट्रॅक्ट शिक्षक भरती नेमली जाणार आहे. आता या जी आरमध्ये काय ते सविस्तर थोडंसं बघूया. इथं काय दिलं आहे, 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये बघा डीएड बीएड जे काही शिक्षक आहेत ते सेवानिवृत्त निवडले जाणार आहेत. सेवानिवृत्त शिक्षक सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहील. राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियुक्त वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा. करार पद्धतीने ठीक आहे दिलेले सविस्तर हे बघून घ्या. जी आर आपल्या टेलिग्रामला टाकतो मी, टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करून घ्या सगळ्यांनी. मात्र हा एकूण कालावधी जास्तीत 3 वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या 70 वर्षापैकी जो अगोदर घडले तो राहील. डीएड बीएड अर्थधारक उमेदवार बेरोजगार जे उमेदवार आहेत सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान आणि कमाल वयोमर्यादा लागू राहील. डीएड असेल किंवा बीएड असेल अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेसवर बघा करार पद्धतीने कॉन्ट्रॅक्टी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे किंवा सामावून घेण्याचे नियमित सेवेचे इतर कुठलेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल. ठीक आहे, शैक्षणिक एका वर्षासाठी शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचं वाढीव कालावधीसुद्धा दरवर्षी नूतनीकरण सुद्धा त्या ठिकाणी केलं जाईल. आता सर्वसाधारण तरतुदीनुसार दिले मानधन 15,000 प्रतिमाहा दिलं जाणार आहे. एकूण 12 रजा, एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा ह्या विनावेतन असतील, कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील, असं काही या जी आरच्या संदर्भात दिलेलं आहे. आता हे आपल्याला पाहणं गरज नाही, तर हा जी आर फक्त पाहणं यासाठी गरजेचं आहे की इथं संख्या दिलेली आहे 20 व 20पेक्षा कमी. आता हा जी आर जर पाहिला असेल तुम्ही तर हा 5 सप्टेंबरचा आहे. दुसरा जो जी आर आहे हा एक 23-24 सप्टेंबरचा जी आर आहे. 24 सप्टेंबरच्या जी आरमध्ये सेम ठेवलेला आहे, फक्त त्यांनी काय दिलं आहे इथं ही जी पटसंख्या आहे ही पटसंख्या 20 आणि 20पेक्षा जास्त होती, इथं 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या कुठल्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिक्षक हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर नेमले जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, हा जी आर दोन्ही पण जी आर मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर शेअर करतो, तिथून ते तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. 2 विद्यार्थी किंवा 3 विद्यार्थी असलेल्या ज्या शाळा आहेत अशा शाळेंच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची नेमणूक करणं असा एक शासन निर्णय होता. ज्या शिक्षकांनी टीईटी सारख्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना असं वाटायला लागलं की बाबा कंत्राटी नियुक्त करून आपल्यावर तिकडे डावललं जात आहे, तर कोणालाही डावलण्याचा काही विषय नाही. आणि त्याच्यामुळे आता नवीन जे काही शिक्षक भरती होईल त्या शिक्षकांमधनच त्या ठिकाणी नियुक्त्या केल्या जाणार आहेत. आणि म्हणून कंत्राटी शिक्षकांची आवश्यकता नाही. एक विद्यार्थी